साध यांच्यासाठी पुढचा बॉल. हा वेग भन्नाट. फलंदाजापासून गोलंदाजाला सुद्धा इथे बीट करताना वेगावर स्वार होऊन गोलंदाजी जिशान. जबरदस्त गोलंदाजी आज एका वेगळ्याच शैलीत पाहायला मिळते जिशान. पुढचा बॉल. यावेळेस मात्र सात गंतारेचा कमबॅक पाहायला मिळतो. इथे तडाका. हा फटका. पुढचा बॉल. हो यावेळेस ऑफ कटर पाहायला मिळाला. फाईटची दाद मागतायत मात्र पंच आपल्या जागेवर स्थिर. एक षटकार जरूर जिशानने दिला पण जो आक्रमक फैसल होता ना त्याला शून्यावर त्याने बाद केलं. कारण या मॅचमध्ये इम्पॅक्ट पाडला असता कुणी तर फैसलने. कारण सध्या त्याच्या बॅटवर जबरदस्त बॉल येत होता पण पहिलाच बॉल चांगला पडला. जिशानचा हाफ ट्रॅकर जरूर होता पण वेग होता त्याच्याकडे. छातीवर आला चेंडू. पुल करण्याच्या इराद्यात बॅटचा बाहेरी कडा लागली आणि चेंडू हवेत गेला. झेली चांगला टिपला सबस्टिट्यूट खेळाडूनी पाबरासाठी. पुढचं षटक घेऊन एक स्टार क्रिकेटर. गेली 2 दशकं ज्याने क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय. हिंदुस्थानपासून दुबई अखाती देशापर्यंत ज्या खेळाडूची नावाचा डंक आहे. श्रीवर्धन मसला प्रीमियर लीग असो, दक्षिण रायगड प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, या खेळाडूंनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. आता गोलंदाजी मार्कवर नदीम धायरेकर आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. नदीम गोलंदाजी करतील अफवांसाठी. पहिला बॉल. हा चांगली गोलंदाजी. खोलटप्प्याचा चेंडू. एक सिंगल फक्त अफवानला मिळेल. थोडंसं फंबल होते पण डबल धाव घेण्याची मानसिक स्थिती नाही आहे. सात गंतारे जेव्हा 7च्या बॅटमध्ये बॉल लागायला सुरुवात होता त्याच्याकडून एखादा षटकार आला मग तो दुसऱ्या फलंदाजाकडे बघतही नाही. तो दुसरी धाव असली तरी घेत नाही. तो की प्रत्येक वेळेस मग स्ट्राईक त्याला पाहिजे असते आणि मग तो मोठी इनिंग खेळतो. सात गंतारे. नदीमच्या चेंडूचा सामना करेल. फुल पॉवरफुल. मी म्हटलं ना 7ला बॉल आता फुटबॉल दिसतोय. आता तो थांबायला तयार होणार नाही. मग गोलंदाज नदीम असेल तरी मात्र दशा तीच. इथे हा आणखीन एक षटकार 7च्या बॅटमधून. 14 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत. नदीम आता पुढचा बॉल काय रणनीती असेल. क्रिकेट इज अ माइंड गेम. दोघंही क्रिकेटर खूप चांगले आहेत. पुढचा बॉल पाहूया. फुल टॉस होता पण फुलटॉसला फायदा उचलता आला नाही. फुलटॉस होता जरूर पण नदीमने यावेळेस खांदा लावला होता जोरात. वेग होता या बॉलवर त्यामुळे बॅट हातात फिरली. आपण पाहतोय स्क्रीनवर पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून. त्यामुळे बॅटवर कनेक्ट करता आला नाही. पुढचा बॉल. हो यावेळेस शॉट ऑफ प्लेन. पुल हाय. आणखीन एक षटकार. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 20. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. 13 धावा नदीम दायरेकरनी खर्च केल्यात. पप्पूच्या आल्यात. पुढचा बॉल. डाव्या स्टीच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी. थोडे भरकटले जातात. व्हाईट बॉलचा इशारा तो रियान सरांचा. राजा विकेट किपिंगला आपल्याला पाहायला मिळतात. मुसद्दिक बाबा लॉंग ऑफला. लॉंग ऑनला इर्शाद दायरेकर. जिशान मिड विकेटला. असीम आपल्याला पाहायला मिळतात. मिड विकेट स्क्वेअरला गेला. पुल केलाय. ओळखलं. नदीमवर हल्ला बोल केलाय. 3 षटकार ठोकलेत. 7 गंतारिणी. जबरदस्त फलंदाजी. संघाची धावसंख्या 27. 27 धावा पाहायला मिळतात. धावा. जिशान दफेदार आपल्याला स्क्रीनला पाहायला मिळतात. गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. अपकमिंग स्टार येत्या कालावधीत त्याच्या गोलंदाजीची चर्चा नक्की केली जाईल. स्क्रीनवर आहे जिशान. गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून.
वळूया पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय. आता तिसरं षटक घेऊन इर्शाद दायरेकर. नदीमचे महागडे षटक ठरलं. 7 गंतारांनी 3 षटकार ठोकले. 19 धावांचं षटक ठरलं. 5 बॉलचं षटक जरी हटलं तरी महागडा ठरला. नदीम पुढचा बॉल इर्शाद. अफानसाठी फटका चांगला आहे. कव्हरमधून गॅप काढलाय चांगला. पाहूया किती धावा इथे मिळतील. क्षेत्ररक्षक येतात. हो फंबल झालं होतं पण एकच सिंगल. कारण जेव्हा 7च्या बॅटवर बॉल येतात ना तेव्हा तो स्ट्राईक कुणाला देत नाही. मी मगाची सांगितलं. आता 7 पुन्हा स्ट्राईकवर. 7 बॉल 24 खेळले 7. इर्शाद दायरेकर आता आहेत स्ट्राईक एंडला 7 गंतारे. इर्शाद दायरेकर पुढचा बॉल. हो स्लोवर वन ऑफ कटर. इथे 2 धावा धावण्याचा प्रयत्न आहे. राजा येईल चेंडूवर. पाहूया दुसरी धाव इथं घेतली जाईल. थोडंसं पंबल राजाचं. खराब एंडला फेकी. 2 धावा. इथे पहिल्याच अटेम्प्टमध्ये राजाने बॉल घेतला असता तर स्ट्राईकवरून हटवता आलं असतं साधला. छोट्या छोट्या चुका इथे मसल्याला महागात ठरू शकतात. कारण क्रिकेटच्या मैदानात मिसफील्ड चुकीला माफी नाही. हे बऱ्याच वेळेस नदीमचा चेहराही सांगून जाईल. त्यालाही त्याची नाराजी स्पष्ट आहे. कारण इथं सिंगल महत्त्वाचा होता. थोडासा गडबड गोंधळ इथे पाहायला मिळते. डॉट बॉल. स्लोवर वन. लगातारचे 2 स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल इर्शाद. हो बाउन्सर. व्हाईट बॉलचा इशारा आला. इर्शाद दायरेकर नाराज आहेत. हा वाईट कसला आहे. अंगावरून जर गेला तर हाईटचा नाव वाईट सांगतात पंच. चला 1 बाउंडची वॉर्निंग पण येईल. आता 1 बाउंडची वॉर्निंग पण आली. स्कोर दाबले इथे इर्शादने खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं तर धावांची धावगतीला रोख लावलाय. या धावा ज्या धरणासारख्या फुटल्या होत्या त्या धरणाला बांध घातलाय. स्लोवर वन. हे स्लोवर वन आहेत ना लगातारचे. ह्याच्यातच बीट केलं साधला त्यांनी. 3 बॉल स्लोवर वन टाकले आतापर्यंत. त्याच्यात 3च धावा आल्या. 32 धावा. शेवटचा बॉल असेल. अफवा फेस करतील. कमबॅक. नदीमच्या षटकातील भरपाई आता इर्शादने केली. इर्शाद दायरेकर. अफवासाठी पुढचा बॉल. पण अफवान थांबणार नाही. यावेळेस इर्शादची चूक काय झाली. हा वेगान टाकला चेंडू. त्याच्यावर तुटून पडले. इर्शादलाही चूक कळली. जे स्लोअर बॉल चालत होते पण त्यांनी ठरवलं होतं की 7ला स्लोअर टाकायचे आणि अफवानला थोडीशी वेगवान. चूक घडली. संघाची ह्या षटकाने धावसंख्या 38. शेवटचं षटक येणं बाकी आहे. 38 धावा. साधने आहे ना काय केलं. सिंगल अफवानला पहिल्या बॉलला 2 येत होत्या पण तिथं सिंगल घेतल्या आणि नंतर माहीत 7च्या बॅटला बॉल लागायला लागले नाहीत. कारण अफवानला त्यांनी थांबवलं जिथे 2 स्पष्ट धावा होत्या. सिंगलच घेतली आणि मग पाहिलं आपण 3 बॉल फेस केले त्यांनी. एक राजाकडून मिसफील्डच्या 2 धावा, एक डॉट बॉल आणि एक सिंगल. असे 3 बॉल राहिले. आता शेवटचं षटक घेऊन फिरकीचे जादूगार. सध्या या गोलंदाजाची पण चर्चा सुरू झाली. वालवटीमध्ये आपण पाहिलं फ्रेंड्स ग्रुप वालवटीच्या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली होती. असीम आता गोलंदाजीसाठी आले. असीम. हो हाफ ट्रॅकर. हुक केला. या लेग स्पिन होता. पहिला बॉल ओळखला. खूप लांबचा षटकार. खराब सुरुवात असीमची. 6 धावांनी 7 गंतारे. 11 बॉल 33. संघाची धावसंख्या 44 बाबराची. हो यावेळेस पिक केलाय लेग स्पिनर. लांब षटकार ठोकलाय 7 गंतारेनी. अर्धशतकी पूर्ण झाले बाबरा संघाचं. 50 धावा. जबरदस्त फटकेबाजी. साधला आता बॉल नाही फुटबॉल दिसतोय. प्रत्येक बॉल मोठा हिट. कारण तुम्ही एक संघ म्हणून खेळताना मागच्या मॅच तुम्हाला फैसलनी दिला. तुम्हाला या मॅचला 7ला खेळणं गरजेचं आहे. पुढचा मॅच तुम्हाला अफवान देऊ शकतो. कंटिन्यू मागचे 3 मॅच 0वर बाद झाले होते पण यावेळेस दबावात आहेत आता असीम. व्हाईट बॉल.
51 धावा. 3 खराब इनिंग नंतर ही चांगली इनिंग पाहायला मिळते. नाव आहे 7 गंतारे. पप्पू 12 बॉल 39. पापरा संघाची धावसंख्या 51. हो स्लोवर वन लेग कडर क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फंबल इथे दुसरी धावाची संधी. फेक ही चांगली नाहीये. डायरेक्ट फेक असती तर इथे 2 धावा गेल्या नसत्या. स्ट्राईक पुन्हा एकदा 7 कडे. संघाची धावसंख्या 53. 2 बॉल बाकी आहेत. अर्धशतक होईल का कंप्लीट 7चं. धावसंख्या 7ची आहे. 13 बॉल 41. अफवान चर्चा करतायत. जर अर्धशतक झालं तर अपचुकत पापराच्या पण धावा वाढतील. असीम कमबॅक करावं लागेल असीमला. 3 बॉलमध्ये 15 गेलेत. पुढचा बॉल 7 साडी. स्लोवर वन. जीशानच्या वरून जायला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून. हाय हँड हँडसम बिग हिट सिक्सर. मागच्या 3 मॅच शून्यावर गेल्या होत्या. त्या 3ही मॅचची भरपाई करताना 7 घंटारे एकाच मॅचमध्ये. 14 बॉल 47. अर्धशतक होईल का. संघाची धावसंख्या 59. शेवटचा बॉल अर्धशतक. हो बॅटची कडा लागली. सिंगल येईल. 48 नाबाद. संघाची धावसंख्या 60. विजयासाठी मसळा संघासमोर 61 धावांचं आव्हान. साध गंतारे आपण पाहतोय स्क्रीनवर. 15 बॉल 48 धावांची इनिंग. 7 6. एकही चौकार आला नाही. हरवीत निंगडी कोंड लगेच यायचं टॉससाठी. हरवीत आणि निंगडी कोंड. हरवीत आणि निंगडी कोंड टॉस. श्री अष्टविनायक चषक 2024 सुद्धा आम्ही घेऊन येतोय. 4 मे ते 5 मे याच ठिकाणी सायगावमध्ये. प्रथम पारितोषिक 25,000. द्वितीय पारितोषिक 15,000. तृतीय पारितोषिक 7,000. चतुर्थ पारितोषिक 4,000. नक्कीच भेट द्या स्पर्धेला सुद्धा. तर याच दरम्यान मुसद्दीक इनामदार सावरच्या मैदानात आम्ही 40+ स्पर्धा घेऊन येतोय. 14 मेला 40+ स्पर्धा. 8 संघांची प्रीमियर लीग दिवस रात्र स्पर्धा, डे नाईट स्पर्धा आम्ही घेऊन येतोय. तर तुम्ही नक्की भेट द्याल त्याही स्पर्धेला. आम्ही आहोत, तुम्ही या नक्की त्या स्पर्धेसाठी. त्या स्पर्धा खऱ्या अर्थाने आयोजित आमचे प्रमुख आयोजक आहेत आसिफ दवनाक, पसी काळोके, अखलाक काटेवाडी, इम्रान कादिरी, समी सोंडे, नाना दिवेकर. या सर्वांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला 40+ पाहायला मिळते 14 मेला. त्याच दरम्यान आम्ही शम्स चॅम्पियन ट्रॉफी आम्ही घेऊन येतोय 9 ते 13 मे रोजी. एक जबरदस्त स्पर्धा तेलंगे महाडमध्ये 70 यूट्यूब चॅनेलचं प्रेक्षेपण लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. मी त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या 2 दिवस जोडणार आहे. तर तुम्ही या एक जबरदस्त स्पर्धा शम्स 11 शम्स चॅम्पियन्स ट्रॉफी तेलंगे महाडची स्पर्धा.
हॅलो 20 बॉल 61. पहिला बॉल इथे खराब क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप शपीचं. हा फटका बसलाय. शपी चेंडूच्या खाली आहेत, टिपलाय झेल आणि नदीम धायरेकर यांचा संपला खेळ. पहिला धक्का इथे पाहायला मिळते. धक्का मोठा होता. महत्वाचं मॅच, खूप मोठ्या धावांचं लक्ष, या सगळ्याचा दबाव. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला मोठे स्ट्रोक खेळताना इथे अफवानला पहिले यश मिळाले. नदीम दायरेकर स्क्रीनवर आपण पाहतोय शून्यावर बाद झालेत. भोपळा फोडू शकले नाही. 2 चेंडूचा त्यांनी सामना केला, माघारी परतलेत. चांगलं क्षेत्ररक्षण शपीचा. आणखीन एक डॉट बॉल. पहिले 3 बॉल डॉट आले तिथे. चार धावा येत आहेत इथे ऋषाच्या बॅटमधून. चार धावा. षटक संपते. 2 लगातारचे चौकार आले. 8 धावा इथे शपीकडून मिसफील्ड पाहायला मिळाली. सुफियान तुरुक सुद्धा आता पाबरा संघासोबत जोडलेत. तर आता पाबरा संघ मजबूत स्थितीमध्ये. बॅटिंग लाईनअप वाढले. एक चांगले क्षेत्ररक्षण, विकेट कीपर ही सुफियान. रवींद्र सुद्धा इन झालेत. बाबू दुसरं षटक मारत मोहितकडे जात आहेत. प्रसंग मोहित पाटील. मोहित पाटील गोलंदाजीसाठी. मुसद्दिक बावा प्रारंभी गेले होते पण एकही बॉल ते फेस करू शकले नाहीत. नासिकला थांबले. आता 15 बॉल 53. पण या मैदानात याही धावा होऊ शकतात कारण हे मैदान आहे ते फलंदाजासाठी फेवर करते. ही खेळपट्टी गोलंदाजांचा कर्दनकाळ आणि फलंदाजाला नंदनवन ठरते. मोहित पाटील पण इथेही अफवांनी कमालीची गोलंदाजी केली. मागच्या सामन्यात मोहित पाटीलनी जबरदस्त गोलंदाजी केली.
पाहूया पुढचा बॉल भावासाठी. पहिलाच बॉल हवेत खेळला. इथं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. 7 झेल टिपलाय. संपलाय खेळ भावाचा. आता मॅचचा रस थोडासा बेरस होता ना, कारण मुसद्दिक बावा सुद्धा माघारी परतले 0वर. मोहित पाटील चांगली सुरुवात इथे करून दिले बाबरासाठी. मोठं आव्हान आहे. इर्शाद धायरेकर यांच्यावर आता जबाबदारी आहे. त्यांनी 3 बॉल 8 केलेत. हा मॅच कोण बनवू शकतो? आता जर आपण सरासरी पाहिली तर जवळजवळ 19ची सरासरी इथून पुढे पाहिजे प्रत्येक षटकामागे. जीशान मोहित पाटीलचा सामना करतील. पुढचा बॉल. फटका चांगला आहे जीशानचा. वाह, काय सुरुवात केली. गोलंदाजीसाठी ओळखला जायचा जीशान दफेदार. यावेळेस त्याच्या हातात बॅट होती. बॅट ही त्याची तळपते. षटकाराने सुरुवात केली. सहा धावा इथे पाहायला मिळतात. पुढचा बॉल मोहित. मोहित पाटील आता दबावात आहे. जीशाननी त्याच्यावर आक्रमण केले. पुढचा बॉल जीशान फेस करतील मोहित पाटील साठी. यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळण्यात गेले. अँगल बनवला मोहित पाटीलने. मगाचं ओव्हर द विकेट होतं. यावेळेस राऊंड द विकेट. फलंदाजापासून चेंडू थोडासा लांब ठेवला. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल मोहित जीशान साठी. स्लोवर 1 पिकअप केलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फेकी पहा. बाबू जबरदस्त क्षेत्ररक्षण. रवींद्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव फक्त येते. पुढचा बॉल मोहित इर्शाद यांच्यासाठी. हो, खोल टप्प्याचा चेंडू. यॉर्कर पाहायला मिळाला. अफवान येतात वेगान. डायरेक्ट हिट महत्वाची होती इथे. सुरक्षित इर्शाद क्रीजमध्ये. एक सिंगलनी संघाची धावसंख्या. सोळा 16 धावा.
न्यू बॉलर रवींद्र बाबू या नावाने प्रसिद्ध खेळाडू. पहिल्यांदा पाहतोय रवींद्रला मी. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल रवींद्र. डाव्या हस्तीच्या बाहेर वाईड बॉल. वेग भन्नाट आहे याच्याकडे, प्रचंड वेग आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. या वाईडनी सिंगल धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा. रवींद्र हो इर्षाद खोल डब्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डिपेक्सचा कव्हरला उमर येत आहेत वेगाने. फेकी चांगली आहे पण 2 धावा कंप्लीट करते इर्षाद. 2 धावा आणि धावा संख्या 19. ईशा दायरेकर. पुढचा बॉल. हो परफेक्ट यॉर्कर. वेग बनणार आहे या नवख्या बाबूनी रिशाद सारख्या खमक्या फलंदाजाला पण थांबवलंय. जबरदस्त वेग भन्नाट आहे त्याच्याकडे. रवींद्र अर्थात बाबू. एक सिंगल येते. ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉल. पुढचा बॉल जिशानसाठी. बाबू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खेळले जिशाननी. एक सिंगल येते. आपण पाहतोय आता स्क्रीनवर या सुरेख ट्रॉफ्या. 3 पारितोषिक, प्रथम द्वितीय आणि तृतीय. लास्ट बॉल. पुढचा बॉल डाव्या हस्तीच्या बाहेर वाईड +22. सुरेख ट्रॉफी इथे पाहायला मिळतात. नवं काहीतरी आपल्याला पाहायला मिळते NSC चषकामध्ये. वैयक्तिक पारितोषिकातल्या ट्रॉफ्या इथे पाहण्याजोग्या आहेत. लवकरच यूट्यूबच्या प्रेक्षकांनाही आम्ही त्या स्क्रीनवर दाखवू. हो वेग वेग आणि वेग. वेगाने गिरफ्तार केले इथं फलंदाज इर्शादला. भन्नाट वेग आहे. 23 धावा. 61 धावांचं लक्ष्य. अंगद सर गोलंदाजीसाठी. हो सुरेख गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात इथे 1 धाव इथे पाहायला मिळते.
4 चेंडू 37 धावांची गरज. अंगद एकतर्फी मॅच पाहायला मिळते. अंगद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक यॉर्कर. बाबराच्या गोलंदाजी इर्शादला तिथे उभाच ठेवलाय, बॅटही हलू देत नाहीत. लगातार यॉर्कर आणि तेही वेगाने टाकतायत. भन्नाट वेग आहे ह्या गोलंदाजांकडे. पुढचा बॉल अंगद यांचा. हा लडखडताना दिसत आहेत, झुंजताना दिसत आहेत, झगडताना दिसत आहेत धावांसाठी. इर्शाद बॅट खूप लांब, बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. 2 चेंडू 37 ची गरज. अंगद स्लोवर वन टाकला. फुल टॉस, लो फुल टॉस पिक केला इथे इर्शादनी. षटकार 6 धावांसाठी. 1 बॉल 31 ची गरज. बॅटची कडा बॅकवर्ड पॉइंटला. सामना जिंकलाय पाबरा संघाने. अभिनंदन. निगडीकोंड संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. हरवीत संघाला प्रथम फलंदाजासाठी आमंत्रित केले. विनंती असेल यायचं आहे आपण.